नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना. मंडळी, इंग्रजांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं आणि ते 150 वर्ष राज्य केल्यामुळे आपण इंग्रजांना वाईट समजतो. परंतु सगळे जे काही इंग्रज अधिकारी होते ते वाईट नव्हते. त्याच्यापैकी काही अधिकारी हे अगदी देवासारखे होते. अगदी आजच्या राजकारणाला सुद्धा लाजवेल अशा प्रकारची त्यांची प्रतिमा होते. आज आपण बघत असेल की आजचे जे राजकीय पुढारी आहेत तेच समाजाचं संरक्षण करायचं किंवा समाजातले विविध गोष्ट जे आहेत ते सोडवायचे, विविध प्रश्न मार्गी लावायचे, हे सोडून फार त्यांनी समाज देश सगळं धुवून खाल्लं. स्पष्ट बोलणारा माणूस आहे मी. आजच्या राजकारण्याने सगळा देश धुवून खाल्ला. आणि मंडळी, इंग्रज जर नसते तर आजही आपल्या देशामध्ये काही गोष्टींचा विकास झाला नसता असं मी म्हणतो. पण जाऊन द्या, मरू द्या, त्याच्यावरती जास्त आपल्याला बोलायचं नाही. तर एका इंग्रज अधिकाऱ्यानं एका 14 वर्षीय मुलीसोबत केलेलं एक कृत्य आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. आणि नक्कीच ही कथा, ही स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्या इंग्रज अधिकाऱ्याचा अभिमान वाटेल की बाबा, म्हणणार आपल्याकडे इतकी चांगली माणसं नाहीत, अगदी फार देवासारखी माणसं होती इंग्रज सुद्धा. काही काही सगळेच इंग्रज चांगले नव्हते. इंग्रज बऱ्यापैकी वाईट होते. ते जनरल डायर म्हणून आपण ऐकत आहे, जालियनवाला बाग हत्याकांड. तर धड 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 गोळ्या झाडायचे आणि आपल्या माणसाला मारून टाकायचे. तर असेही सगळेच बरेचसे इंग्रज अधिकारी होते, परंतु काही अगदी पार देवासारखे. तर ती आताच तुम्हाला स्टोरी सांगणार आहे की 14 वर्षीय एका मुलीसोबत त्यानं नेमकं काय कृत्य केलं की ज्याचा तुम्हाला सुद्धा अभिमान वाटेल. आणि मंडळी, आपली पूर्वीची माणसं, तुम्ही म्हणताय इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, जे केलं ते योग्य केलं म्हणतो मी. कारण आपली पहिली माणसं इतकी बामटी होती त्यांना अगदी घर प्रपंच हे सगळं सांभाळता येत नव्हतं. त्यांनी देश काय चालवला असता. आणि आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून तर आज काय आपण बघतोय, आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी देश धुवून खाल्ला. जाऊ द्या, मरू दे, राजकीय विषयावर आपल्याला बोलायचं नाही. स्टोरी तुम्हाला सांगतो. नाही तर राजकीय पुढारी मग अशा मोठ्या लोकांवर बोलल्यावर मग ते रात्रीत गायब करून टाकतील माझ्यासारखे सामान्य माणसाला. त्याच्यामुळे थोडंसं या गोष्टीमध्ये मी जिभेला लगाम घालतो. मी मस्त स्पष्ट बोलणारा माणूस आहे, पण काय काय गोष्टी बा थोड्याशा मापात बोलाव्या लागतात. तर या इंग्रज अधिकाऱ्यानं नेमकं काय कृत्य केलं त्या मुलीसोबत, आणि कोण आहे हा देव माणूस म्हणतोय मी, हा इंग्रज अधिकारी. तर या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव आहे विल्यम ओलेस. आणि हा विल्यम ओलेस यांचा अधिकार होता शिरूर तालुक्यावरती. शिरूर तालुक्यावरती अधिकारी म्हणून नेमलेलं होतं. शिरूर तालुका कुठला, तर इथलाच, पुणे जिल्ह्यामधला. अगदी आपल्या जवळची स्टोरी आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये विल्यम ओलेस नावाचे कर्तव्यदक्ष अधिकारी, परंतु हे अधिकारी आपल्या प्रशासनाचे नाहीत, ते इंग्रजांचे अधिकारी त्या काळामधले. तर अगदी पार त्यांचं आपल्या कामावरती लक्ष होतं सगळं वगैरे. इंग्रजामधला 1 नंबरचा अधिकारी आपण म्हणायला हरकत नाही. अगदी पार देव माणूसच. आणि आजही त्यांच्या त्या समाधी स्थळावरती अगदी श्रद्धेने काही जण जाऊन दर्शन घेतात पार अगदी. आणि आपल्या मनाला जे वाटतं ते आपण केलं पाहिजे, याच्यामध्ये गैर काय नाही. आपल्या मनाला जर शांती वाटत असेल की बाबा तो माणूस खरंच देवत्वास जाण्याचे योग्य आहे, अगदी देवाचा सुद्धा त्याला मान देण्याचे योग्य तो माणूस आहे. तर काय केलं त्या कृत्य त्या माणसानं, विल्यम ओलेस या इंग्रज अधिकाऱ्यानं, आता तुम्हाला सांगतो. तर पूर्वीच्या काळामधली लोक बामटी होती असं मी तुम्हाला का म्हणतोय. पूर्वीच्या काळी तुम्हाला सांगतो, ह्या समाजामधल्या लोकांनी कित्येक नरबळी दिले. नरबळीचा बी विषय जाऊ द्या, हुंड्यासाठी कित्येक मुलींना बळी दिलं, त्याचाही विषय जाऊ द्या. तुम्हाला सांगतो, जी काही सतीची प्रथा होती इतकी विचित्र होती पार म्हणजे. आणि त्या काळामध्ये बालविवाह होता. अगदी पार 13, 14, 12 अशा वर्षांच्या मुलींची लग्न लावून दिली जायची. आणि त्याच्या काळामध्ये जर एखाद्या मुलीचा नवरा वारला, नवरा जर मेला, तर त्या पार अगदी 16, 15, 14 वर्षाच्या मुलीला सती दिलं जायचं. मोठ्या चितीवरती जसा एखाद्या मृतदेहाला अग्नी दिला जातोय तसं त्या मेलेल्या नवऱ्याला झोपवलं जायचं. त्या नवऱ्याचं मुंडकं या लहान आपल्या बायकोच्या मांडीवरती, बाजूने लाकडं रचलेले, थडगं रचलेलं, पेट्रोल रॉकेल जे काही असे ते टाकायचे आणि काडीपेटीतून काडी ओढून सती दिलं जायचं. हे अगदी सांगताना सुद्धा म्हणजे माझा आवाज थोडासा खाली येतोय, कारण हे इतकं विचित्रच कृत्य होतं. आणि अशी कृत्य पूर्वीच्या काळी चालायची. म्हणून मी सुरुवातीला म्हणलो आपली माणसं सुद्धा भामटी होती.
आणि इंग्रज जे आले, इंग्रजांनी राज्य केलं ते काही अंशी योग्य केलं. तुम्ही मला बॉस शिव्या का देना. तर अशा वेळी शिरूर जे आहे, पुणे जिल्ह्यामधलं शिरूर, तर त्या ठिकाणी शिंदे घराण्यामध्ये एक मुलगी दिलेली होती. वय अगदी लहान, अगदी 13-14 वर्षाचं वय. आणि त्या मुलीचं झालं त्या ठिकाणी लग्न. आणि त्या ठिकाणी झाल्यानंतर लग्न, तो जो मुलगा होता बालविवाह झालेला, तो जो मुलगा होता त्या मुलाचं काहीतरी आजारामुळे निधन झालं. आणि निधन झाल्यानंतर ही शिंदे घराण्यातली जी मुलगी होती, तर ती मुलगी सती देण्यासाठी या लोकांनी काढली. तो मुलगा, त्या मुलाचं निधन झालेलं त्या मुलीच्या नवऱ्याचं. तर असंच पटांगणामध्ये मोठी चिता रचलेली, त्याच्यावरती तो मृतदेह तिच्या नवऱ्याचा झोपवलेला होता. त्याची मुंडी जी आहे, त्याची जी मान आहे ती या बायकोच्या मांडीवरती ठेवलेली, बाजूने भली मोठी लाकडं रचलेली. आणि आता सगळं वगैरे विधी वगैरे, आंघोळ वगैरे उरकून त्या चितेला अग्नी देणार होते. आणि तुम्हाला सांगतो, इतकी विचित्र प्रथा होती की जिवंत त्या मुलीला, त्या मेलेल्या त्या व्यक्तीच्या किंवा त्या मुलाच्या बायकोला जिवंत त्या काळी जाळलं जायचं. आणि वय अगदी लहान, कमी वयामध्ये नवरा मेल्यामुळे त्या मुलींना सती जावं लागायचं, आपलं जीवन संपवावं लागायचं. आणि किती विचित्र प्रकार, किती विचित्र ते यातना. आपण साधं काडीपेटी किंवा आपण साधं अगरबत्ती चुकून आपला धक्का लागला, चटका बसला, किती म्हणजे असह्य वेदना होत आहेत. आणि त्या मुलीला किती वेदना होत असतील याचा विचार आपण करू शकतोय. आणि जीवाच्या आकांतानं ती त्या ठिकाणावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते. परंतु त्या जाळामध्ये काही लोक असतात बाजूला, तर लांब लांब त्यांच्या हातामध्ये काटे असतात. 10, 15, 20 लोक असतात, जेवढी शक्य तितके. आणि त्या काठीनं त्या मुलीला चितेमध्ये दाबतात, त्या चितेमध्ये, त्या जाळामध्ये ढकलतात. तर हाच प्रकार त्या ठिकाणी चालू होता. शिंदे नावाची ते घरी दिलेली मुलगी, तिचा पती वारला, तिला सती देण्यात येत होतं. आंघोळ वगैरे सगळा विधी झालेला, लोकांचा गेरहाडा जमलेला, बाया माणसं होती, गडी माणसं होती, सगळी होती, काका नाण्या तात्या सगळी होती. पण ही काय करू शकत नव्हती, कारण हे पुण्य समजायचे ती लोक की एखादीचा नवरा मेला का तिला जाळामध्ये ढकलून द्यायचं, सती द्यायचं. तर हा प्रकार त्या ठिकाणी सुरू होता. त्या मुलीला सती देण्यात येत होतं. आणि ती गोष्ट काही इंग्रज जे सैन्य होतं, त्या इंग्रजाच्या सैन्याने दूरवरून बघितली. दूरवरून बघितल्यानंतर हे जे अधिकारी आहेत, विल्यम ओलेस या अधिकाऱ्याला त्या सैन्याने सांगितलं, बाबा अशा ठिकाणी प्रथा चालू आहे. आता ते अधिकारी थेट चटकन निघले. सोबत काहीतरी 5-50 पोलीस घेतले. पोलीस म्हणजे आपल्याकडचे आताचे पोलीस नाही, इंग्रज पोलीस. अशा खांद्याला एक शिंगल नळीच्या अशा डबल 2-2 बंदुका असायच्या, हातामध्ये तलवारी. आणि एकदम रुबाबामध्ये त्या पोलिसांचा ताफा निघाला. हे विल्यम ओलेस जे आहे ते स्वतः साहेब त्या ठिकाणी गेले. बघता तर काय, ती लोक पेटवून द्यायच्या तयारीमध्ये होती ती चिता. त्या चितेसोबत ही एक नवतरुण मुलगी, अगदी 14-15 वर्षाची मुलगी, त्या चितेमध्ये जाळून द्यायच्या तयारीमध्ये होती ही लोक. म्हणून मी सुरुवातीला म्हणलो आपली लोक लय बामटी होती. तर तुम्हाला सांगतो, ते जे विल्यम ओलेस आहेत ते आले. पोलिसांचा ताफा बघून, 5-50 पोलीस बघून, ह्यांचा पार थारका पुडाला जमलेल्या लोकांचा. त्या अधिकाऱ्याने ऑर्डर दिली पोलिसांना की बाजूला सगळ्यांना हटवा. आणि बाजूला हटवा, खांद्यावरच्या शिंगल नळीच्या बंदुका त्यांनी बाहेर काढल्या. त्या अधिकाऱ्याने काय घाबरून गेली सगळी, तुम्हाला सांगतो, सगळी पळून गेली लोक हे ते. पण त्या चितेच्या जवळ होती, काही महिला होत्या. त्या ठिकाणी ते विल्यम ओलेस साहेब गेले. त्या महिलांना समजावून सांगितलं की हे चुकीचं आहे, असं म्हणजे एखाद्या जीव देणं हे नाही, ते नाही, चुकीचं आहे, असं तसं समजावून सांगितलं. परंतु बाया पण काय ऐकायला तयार नाहीत. शेवटी नाही असतो त्या बायांना पण हटवावं लागलं त्यांना बाजूला. आणि तुम्हाला सांगतो, ती जी मुलगी होती त्या मुलीचा जीव या विल्यम ओलेस साहेबांनी वाचवला. परंतु त्या मुलीचं नंतर काय करायचं, ती मुलगी कोणाच्या ताब्यामध्ये द्यायची? ती जर अशीच याच्या आई वडिलाकडे किंवा सासरकडे पाठवून दिली तर ती तिला जिवंत ठेवणार नव्हते. कारण नवरा मेलेली मुलगी अशी दिसणं म्हणजे हे पाप समजलं जायचं. तिला डायरेक्ट सती दिलं जायचं. तो नवरा ज्या ठिकाणी त्याला दहन दिलेलं आहे त्या ठिकाणी पेटवून दिलं जायचं. तर मग त्या विल्यम ओलेस साहेबांनी ती जी 15 वर्षाची मुलगी होती त्या मुलीसोबत विवाह केला, स्वतः लग्न केलं त्या विधवेशी, त्या मुलीशी, आणि तिला आधार दिला.
मानसिक आधार दिला, या समाजापासून तिला संरक्षण दिलं. बघा मंडळी, अगदी देवत्वास सुद्धा म्हणजे देवाच्या रूपात जाणारा हा माणूस. आणि एवढंच नाही या माणसाचं कार्य, विल्यम वोलेस साहेबांचं लय फार मोठी कार्य आहेत. तुम्हाला पुढे सांगतो, अगोदर हा प्रसंग मला कव्हर करू द्या. तर या मुलीशी केलं बा लग्न केल्यानंतर ही जी माणसं होती आपल्याकडची शिंद्यांची माणसं, पार अगदी त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. अरे म्हटली, त्या इंग्रज अधिकाऱ्यानं आपल्या मुलीशी लग्न केलं, तिचा नवरा वारलेला आणि तिला तर आपल्याला सती द्यायचं होतं, पाप लागल म्हटली आपल्यालाच. बघा, सती द्यायची होती, ती मुलगी पेटवून द्यायची होती. त्या मुलीसोबत इंग्रज अधिकाऱ्यानं विवाह केला. म्हणून ही शिंद्याची माणसं चिडली आणि पार म्हणली आता पाप लागलं आपल्याला, आता आपण काहीतरी केलं पाहिजे. त्या इंग्रज अधिकाऱ्याला संपवायचं त्यांनी ठरवलं. आणि मंडळी, ते जे साहेब आहेत विल्यम वोलेस साहेब, इंग्रज अधिकारी, तर ते शिकारीच्या निमित्तानं किंवा काहीतरी असे बाहेर पडलेले असतील. आणि शिकारीला वगैरे जाताना काही जास्त सैन्य सोबत नसतं, एक दोनच जे काही सैनिक असतात. कारण शिकारीला जाताना शिकार वगैरे सापडत नाही, त्याच्यामुळं जास्त सैन्य सोबत नसतं. आणि याचाच फायदा शिंद्यांच्या लोकांनी घेतला. त्या इंग्रज अधिकाऱ्यावरती हल्ला केला. त्या विल्यम वोलेस साहेबाला, त्या देव माणसाला त्यांनी मारून टाकलं. तर कधी मारलं तर ती तारीख आहे 11 मे 1809. बघा, 11 मे 1809 साली त्या इंग्रज अधिकाऱ्याला त्यांनी मारून टाकलं. मारून टाकल्यानंतर मग ती काय, आताच्या सारखं पोलीस प्रशासन म्हणजे आता जसं महाराष्ट्र पोलीस कडक आहे, अगदी काही वेळामध्ये गुन्हेगारांना शोधून काढतात, तसेच जे इंग्रज प्रशासन होते, इंग्रज पोलीस अधिकारी होते, तेही कडक होते. लगेच त्यांनी धाड त्या आरोपींना शोधून काढलं आणि 2 आरोपींना, ते शिंदेच्या 2 माणसांना फाशी देऊन टाकलं. म्हणजे का आता सारखी तिथं प्रोसेस नाही बा, वकिलाला बोलवा, न्यायालयात हजर करा, कनिष्ठ न्यायालय, वरिष्ठ न्यायालय, पार तुम्हाला सांगतो पुढं काय म्हणते ते सर्वोच्च न्यायालय, तिथनं पुढं पुन्हा फाशी जर एखाद्या झाली तर दयेचं अर्धतेनं जायचं, त्या राष्ट्रपतीच्या पुढे हात जोडायचा. आणि कितीही गुन्हा केलं आणि किती जरी मारली तरी फाशीच नाही. खरी गोष्ट आहे, किती पण मोठा गुन्हा करू द्या, त्याला लगेच पडक दुसऱ्या दिवशी सकाळी फाशी झालेली आहे का? नाही. लय प्रोसेस, ही रेंगाळणारी प्रोसेस आहे. आणि मला तर वाटतं याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. इंग्रजांचं असं नव्हतं, खटक्यावर बोट जागेवर पलटे, लगेच कचाकर्ण कार्यक्रम करून मोकळा, त्याला फाशी देऊन मोकळा. तर त्या शिंद्याच्या 2 माणसाला फाशी देऊन टाकली. फाशी देऊन टाकल्यानंतर मात्र परत ही जी बाकीचे लोक होते लय उसाळे, लय त्यांना प्रचंड राग आला ह्या शिंदेच्या माणसांना. आपल्याच आईला म्हटली, आपली मुलगी नेली, तिच्यासोबत लग्न केलं, ते केलं, बरं त्याला आपण मारून टाकलं याचा बदला घेण्यासाठी. पण पार आपल्या 2 माणसाला त्यांनी संपवून टाकलं, फाशी देऊन टाकलं. आणि तोपर्यंत ही जी गोष्ट होती ती वरिष्ठ लोकांपर्यंत पोहोचली होती. म्हणजे इंग्रज अधिकारी, जे शिरूर तालुक्याचे अधिकारी होते विल्यम वोलेस साहेब, त्या साहेबांना मारलं. पण ह्या इंग्रज अधिकाऱ्याला एका मारल्याची बातमी पुढं पार पुण्यामध्ये त्यांचं जे प्रशासन होतं तिथपर्यंत गेलेली होती. आणि त्यांनीच या 2 व्यक्तींना फाशी वगैरे दिली होती. परत या शिंद्यांची माणसं उसळली. यांनी ठरवलं की जी आपली मुलगी आहे का, म्हणजे 15 वर्षाची मुलगी, जिला आपण जाळून टाकणार होतो, सती घालवणार होतो, त्याच मुलीला आपण आता मारून टाकायचं, तरच आपला हा बदला होईल. आणि बघा मंडळी, ते जे विल्यम वोलेस साहेब होते त्यांनी त्या 14-15 वर्षाच्या मुलीसोबत काहीही जबरदस्ती केलेली नव्हती. जबरदस्ती म्हणजे असं की तुझा धर्म हिंदू आहे आणि इंग्रज म्हणजे त्या साहेबांचा धर्म होता ख्रिश्चन. त्यांनी त्या मुलीला काही जबरदस्ती केली नव्हती की ख्रिश्चन धर्म स्वीकार, काही नाही. तुझा जो धर्म आहे तो स्वीकार, तुझा जो धर्म आहे तोच राहू दे. आणि एवढंच नाही, ती मुलगी त्या साहेबांना म्हणाली की मला महादेवाची भक्ती करायची. तर बघा मंडळी, त्या विल्यम वोलेस साहेबांनी त्या मुलीसाठी, त्या आपल्या बायकोसाठी महादेवाच्या मंदिराची स्थापना केली. अगदी पार लैला मजनूसारखा त्यांचा जोडा जमलेला होता. आणि हे काही जबरदस्ती नव्हतं. त्या मुलीला त्या साहेबांनी वाचवलं, आधार दिला, सगळं झालं. आणि परत हे जे शिंदेचे लोक आहेत त्यांनी त्या साहेबांना मारलं 11 मे 1809 साली. त्याच्यानंतर ही शिंदेची माणसं अजूनच उसळली आणि यांनी ठरवलं की त्या मुलीला पण संपवायचं. तर मुलीला संपवायच्या अगोदर असा काही उल्लेख आहे इतिहासामध्ये की त्याच मुलीनं या विल्यम वोलेस साहेबाला मारल्यानंतर काहीतरी विषारी औषध किंवा ते आपू जे म्हणतात, तर त्या आपूचं जास्त प्रमाणात सेवन करून त्याही मुलीनं स्वतःचं जीवन संपवून दिलं.
आता तुम्ही याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगा की तो जो इंग्रज अधिकारी होता तो खरंच चांगला होता की वाईट होता? आपण म्हणतो इंग्रज अधिकारी वाईट होते, इंग्रजांनी असं केलं तसं केलं. मान्य आहे मला, इंग्रज वाईट होते. जनरल डायर सारखे काही नासके अधिकारी होते की धड 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 गोळ्या झाडायचे, सामान्य माणसाला मारून टाकायचे. परंतु हे जे साहेब होते अगदी गुणी, आणि या माणसाची समाधी, या माणसाचं जे मशीद आपण म्हणतो तर ते आजही त्या ठिकाणी आहे. श्रद्धाभावाने लोक जातात, दर्शन घेतात, फुलं वाहतात. आणि या माणसानं लय काम केलं या इथल्यासाठी की अगदी एखाद्या ह्याला मी काय म्हणतो, एखाद्या आपल्या राजकीय पुढारी असतील त्यांनी, आता नको बोलायला, त्यांनी त्या थडग्याच्या जवळ जावं आणि नको आता जाऊ द्या सकाळपर्यंत असं बोलायला नको, आणि राजकीय माणसं आपल्याला ठेवायची नाहीत बाबा, त्याच्यामुळे भीती वाटते मला नको यांच्यावरती बोलायला. तर तुम्हाला सांगतो, हे जे विल्यम वोलेस साहेब आहेत त्या ठिकाणी शिरूर तालुक्यामध्ये त्या काळामध्ये चोरांचा वगैरे जास्त, म्हणजे दरोडेखोरांचा जास्त कालवा होता. आणि आताच्या सारखं काय ते चोर असं बाबा तुमच्या जवळचं सोनं नाणं जे काय पैसा अडका घेऊन पळून जात नव्हते, ते डायरेक्ट गुन्हाकार करून टाकायचे. सामान्य माणूस तुमच्या माझ्यासारखा असं समजा रस्त्याने निघाला, माझ्याजवळ काहीतरी सोनं नाणं आहे, काहीतरी पैसा आहे, माझ्याकडून पैसा घेणार, डायरेक्ट जीवे मारून टाकणार, हत्यारबंद, अशा प्रकारची चोर होती. तर त्या चोरांचा जो आहे बंदोबस्त या विल्यम वोलेस साहेबांनी केला. काही चोरांना तुरुंगामध्ये टाकलं आणि काही जे असे बार त्यांनी गुन्हे केले होते, जास्त लोकांना मारलेलं वगैरे होतं, त्यांना डायरेक्ट मारून टाकलं, डायरेक्ट फाशी देऊन टाकलं. खटक्यावर बोट जागेवर पलटे, असा इंग्रजांचा कायदा. तर फार चांगली कामं केली त्या माणसाने. आणि अजून बरंचसं काही आहे, परंतु आता भाग जास्त मोठा झालेला आहे. नक्की पुढच्या भागामध्ये आणि याची अजून सखोल माहिती घेऊन नक्की तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करेन. आमचे मार्गदर्शन आहेत, आपले मार्गदर्शक गुरु आहेत आमचे त्या ठिकाणी शिरूर तालुक्यामध्ये, रमेश शेलार पाटील म्हणून. तर त्यांच्याकडूनच ही स्टोरी थोडीशी ऐकायला मिळाली आणि याच्यामध्ये आणखीन सखोल काहीतरी माहिती मिळवून नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि मंडळी फक्त एक लाईक करा, जास्त काही अपेक्षा नाही, एवढे जे कष्ट आहेत. तुम्ही जर एक लाईक केली, लाईकचा आकडा भरपूर दिसला, समाधान वाटतं, केलेल्या कामाचं चीज झालं असं वाटतं. तर नेहमीप्रमाणे जे काही आपल्या समाजामध्ये घडणाऱ्या क्राईम्स आहेत, आपल्या विकृत लोकांच्या हातून घडलेल्या ज्या गुन्हे आहेत, गुन्हेगारी आहे, तर त्याच्यापेक्षा आजची स्टोरी ही कशी वाटली त्याचा मला प्रतिसाद, त्याचा मला रिप्लाय नक्की द्या. कारण जिथं माणूस चांगला असतो तिथं आपला मग धर्म बघायचा नाही, जात बघायचं नाही. जिथं आपला माणूस चांगला असतोय, एखादा ज्याच्याकडे माणुसकी आहे, त्या माणसाला पार अगदी देवाचा जरी दर्जा दिला तरी मंडळी तुमचं कल्याण होणार. आणि आजही ते जे विल्यम वोलेस साहेब आहेत त्यांच्या त्या ठिकाणी समाधीस्थळी, त्यांची जी मशीद आहे त्या ठिकाणी काही श्रद्धेनं बरेचसे लोक जातात, दर्शन घेतात साहेबांचं. आणि त्याच्याबद्दल आणखीन बऱ्याचशा काही अफवा आहेत की त्या साहेबांचं भूत वगैरे लागतं, एका मुलीला भूत लागलेलं किंवा काय काय घडलं, ती पण स्टोरी तुम्हाला नंतर एखाद्या दिवशी सांगेनच. तर आता तुमचं सगळ्यांचं निरोप घेतोय. धन्यवाद.